हाय एव्हरीवन, तर आज बनवायची होती मस्तपैकी चिकनची भाजी। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी चिकन मस्त असं कोथिंबीर लसूण वगैरे टाकून चिकन असं मस्त शिजायला ठेवलं होतं। आता इकडल्या गॅसवरती मी मसाल्याची तयारी करत होते। सगळ्यात अगोदर कांदा टाकला। कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे 2-3 मिनिटं। त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग मस्त असा कांदा आपला परतला जातो। इथे बघा मस्त असा आपला कांदा थोडासा परतला आहे। त्यानंतरच तेल टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने नक्की बनवून पहा, मस्त लागते। त्यानंतर नाही इथे मी खोबरं टाकलं, लसूण अद्रक टाकून घेतली। हे सर्व परतून घेतलं। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, एक तुकडा म्हणजे ह्याचा टाकला मिरचीचा। त्यानंतर थोडंसं इथे मी डाळ टाकली आहे, ही हरभऱ्याची डाळ आहे। अशी बनवून बघा, खूप जास्त टेस्टी लागते। आता मसाला आपला साधारणतः भाजून घेतला होता, व्यवस्थित असा भाजला गेला होता। थंड होण्यासाठी ठेवून दिला। त्यानंतर इकडे आपलं चिकनही चांगलं शिजलं होतं। नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतील हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आता इथे मी मसाला वाटून घेण्यासाठी घेतला होता। नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे म्हणजे पाणी टाकून घेतलं, 1 ग्लास, आणि गरम करायला ठेवलं। हे भाजीसाठी केलं होतं बघा। त्यानंतर आता मी हा मसाला सर्व बारीक करून घेणार होते। मस्त असा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आणि माझे कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा आहे बरं का। त्यामुळे नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आता त्यानंतर आपला मसाला अगोदर न पाणी वाटताच बारीक करून घ्यायचा। नंतर थोडंसं पाणी टाकून मस्त असा चांगला बारीक करून घ्यायचा आहे बघा। थोडासा मला अबडधबड वाटत होता, त्यामुळे मी परत आणखीन चांगला असा मस्त असा बारीक करून घेतला। तोपर्यंत इकडं आपलं पाणीही चांगलं गरम होत होतं बघा। आता म्हटलं लगेचच मिक्सरही काढून घ्यावं, म्हणून मिक्सर त्या ठिकाणी ठेवून दिलं। आणि आता मस्त आपला मसाला बारीक झाला होता। त्याच्या अगोदर मी हॉस्पिटलला गेले होते बघा। हॉस्पिटलमधून आले आणि लगेचच स्वयंपाकाची तयारी करून घेतली। आता मस्त असं आपलं पाणी गरम झालं होतं, त्यामुळे मी त्या गरम पाण्यामध्ये चिकन टाकून घेतलं आणि मग नंतर 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी। त्याच पातेल्यामध्ये मी भाजी बनवणार होती। आता इथे मी 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर जो तयार करून घेतलेलं वाटण होतं तर टाकून घ्यायचं आहे। मस्तपैकी सर्व मी भांड्याचं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि 2-3 मिनिटं चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। यामुळे भाजी आपली खूप मस्त होते, टेस्टी होते। एकदा नक्कीच बनवून पहा। त्यानंतर आता मसाले टाकणार आहे बघा मी। घरातलं काळं तिखट, सुहाना मसाला, परत चिकन मसाला, हे सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि 2-3 मिनिटं तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा। चांगलं आपलं मसाल्याला तेल सुटलं होतं। त्यानंतर मी इथे चिकन टाकून घेतलं आहे, जे आपण शिजवून ठेवलेलं होतं। याच्यामध्ये मी भरपूर असं मीठ टाकलं होतं। आता इथे आपल्याला गरजेनुसारच मीठ टाकून घ्यायचं आहे। आता सर्व चिकन टाकून घेतलं आहे आणि तेलामध्ये चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, थोडंसंच टाकलं आहे। आता मस्त आपल्या चिकनला आणि मसाल्याला तेल चांगलं असं सुटलं आहे। त्यानंतर अजून मी 2-3 मिनिटं चांगलं फ्राय करून घेणार आहे सर्व। आता आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आहे। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं भाजी बनवायची आहे तेवढं। गरम पाणी टाकल्यानंतर भाजीला टेस्ट खूप जास्त छान येते बघा। आता मस्त आपलं चिकन झालं आहे, खूप मस्त अशी भाजी होते, मस्त तरी पण खूप छान आली आहे बघा। हा घरातील साठवणुकी काळं तिखट आहे, ते मम्मीनं बनवलं होतं, त्यामुळं मी येताना घेऊन आले गावाकडून। त्यामुळे या भाजीला ना तरी खूप छान सुटते या मसाल्यामुळे। हा मसाला टाकल्यानंतर कुठलीच मसाला टाकायची अजिबातही गरज लागत नाही। तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आली होती बघा। आता इथं आपण 2-3 मिनिटं चांगली अशी भाजी उकळून घ्यायची आहे। आता आपली भाजी मस्तपैकी उकळली होती। आता जेवायला बसलो होतो बघा। काव्यानं तोपर्यंत सगळी जेवणाची भांडी अशी मस्त आणून ठेवली होती आणि पसाराही घरातला आवरत होती मस्तपैकी छान। आता मी इथे भाजी घेतली आणि मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो बघा। या तुम्ही पण जेवायला मस्त चिकनची भाजी, भात आणि त्यानंतर मी आज नाचणीची भाकरी बनवली होती।
आता मुलांना खूप जास्त भूक लागली होती, दुपारचा वेळ होती आणि यांनी ऑफिसला गेले होते आणि असंही यांनी चिकन खात नाहीयेत, त्यामुळं आम्ही तिघंच जेवायला बसलो होतो मस्तपैकी आज. आणि यांनी घरी असल्यावर ना त्यांना चिकन आवडत नाहीये, त्यामुळे त्यांनी खातही नाहीयेत आणि म्हणून मी त्यांनी ऑफिसला गेल्यानंतर मी आज चिकन बनवलं होतं मस्तपैकी. दोघांना जेवायला दिलं. असंही त्यांनी अळणी सूप आणि चिकन असंच खातात. मुलगी तर थोडंही चिकन खात नाहीये, मुलगा तरी खातो पण ती खात नाहीये. इथे बघा आता मस्त मी भाजी घेतली होती, जेवायला बसले होते. माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर ओके, बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त अशी झणझणीत चिकनची भाजी आणि त्याच्यासोबत नाचणीची भाकरी होती बघा, खूप मस्त झाली होती चिकनची भाजी. नक्की एकदा बनवून पहा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ओके, बाय.